गेली 24 वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा। यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी भांडी, जेवण, स्पीकर, मंडप अगदी मोफत सोय। मग वाट कसली बघताय, आजच आपली नोंदणी करून घ्या। विवाह मुहूर्त, विवाह स्थळ, संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आटपाडी तालुक्यात गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक वैतागलेत। अनेक नागरिक गॅस बुकिंग होत नाहीत म्हणून त्रस्त आहेत, तर बुकिंग करूनही काही वेळेला गॅस मिळेना अशा तक्रारी आहेत। अनेक नागरिकांच्या KYC करायच्या राहिलेल्या आहेत। घरगुती गॅस सिलेंडर वितरणासाठी सरकारने सक्तीचा केलेला OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड नियम आता ग्राहकांसह वितरकांनाही गैरसोयीचा ठरत आहे। सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने अनेक नागरिकांना जादा पैसे देऊन सिलेंडर खरेदी करावा लागलाय। गोंधळाची स्थिती लक्षात घेता शासनाने गॅस सिलेंडर वितरणासाठी नवीन नियमावली सुरू केली। त्यानुसार OTP सक्तीचा केलाय। त्या नव्या नियमाप्रमाणे ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर डिलिव्हरीपूर्वी OTP पाठवला जातो। हा OTP डिलिव्हरी कर्मचाऱ्याला सांगितल्याशिवाय सिलेंडर ताब्यात दिला जात नाही। बहुतांश कुटुंबामध्ये गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर नोंदणीकृत असल्याने महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्रपणे OTP मिळवणे अशक्य झाले। याशिवाय अनेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत नसल्यामुळे किंवा वारंवार सिम कार्ड बदलल्याने जुना क्रमांक निष्प्रभ झाल्याने OTP मिळतच नाही। काही ग्राहकांकडे मोबाईल रिचार्ज नसल्यामुळे OTP मेसेज प्राप्त होत नाही। बहुतांश ग्राहकांना स्मार्टफोन हाताळण्याचा अनुभव नसल्याने ॲपमध्ये एरर येत आहे। KYC अपूर्ण असलेल्या ग्राहकांची संख्या मोठी असल्याने बुकिंग वितरणात मोठी तफावत झाली। काही ग्राहक अनावश्यक बुकिंग करून एजन्सीवर ताण वाढवत आहेत। यामुळे गॅस पुरवठा संकटात सापडलाय। ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही, तसेच बऱ्याच नागरिकांना गॅस बुकिंग कसा करायचा हे अद्याप लक्षात येत नाही। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये गॅस मिळवायचा म्हटले तर तारेवरची कसरत करावी लागत आहे। तसेच जादा रक्कम घेऊन गॅसची विक्री होऊ लागल्याच्या तक्रारी येत आहेत। गॅस एजन्सीने जादा रकमेने गॅस विक्री करणाऱ्या कामगाराचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।